ओम शांती. 17 नोव्हेंबर 1969ची ही अव्यक्तवाणी. या अव्यक्तवाणीचे टायटल आहे फर्शपासून अर्शपर्यंत जाण्याच्या युक्त्या. बापदादा म्हणतात, ज्या गोष्टीचे लक्ष ठेवले जाते त्याला पूर्ण करण्यासाठी अभ्यास आणि अटेन्शन पाहिजे. या देहभानाला सोडायचे आहे. जसे कोणी शरीरावरून वस्त्र उतरवतात तितक्या सहज देहभान सोडायचे आहे. कोणाकोणाचे वस्त्र तंग टाईट असते म्हणून उतरवायला त्रास होतो. हे पण असेच आहे. कोणाकोणाचे संस्कार जर या देहाच्या व्रस्ताला चिकटलेले असतील म्हणजेच तंग असतील तर उतरत नाही. नाहीतर देहरूपी वस्त्र सोडणे आणि धारण करणे खूप सहज आहे. हेच पाहायचे आहे की देहरूपी वस्त्र कोणत्या संस्कारामध्ये लटकलेले तर नाही. जेव्हा संस्कारांपासून न्यारे होता येईल तेव्हा ही अवस्थाही न्यारी होऊन जाईल. म्हणून बापदादा अनेक वेळा समजवतात की सगळ्याच गोष्टींमध्ये सहज राहा. स्वतः सहज राहिले तर सगळे कार्यही सहज होतील. स्वतःला टाईट ठेवल्याने टाईटनेस येतो. बाबांसाठी पूर्ण दुनियेमध्ये लायक मुलं हीच श्रेष्ठ सौगात आहे. म्हणून स्वतःला अशी गिफ्ट बनवायची आहे की स्वतःच लिफ्ट मिळेल आणि सृष्टीच्या शोकेसमध्ये सगळ्यांच्या समोर येता येईल. यासाठी एक तर अट्रॅक्टिव्ह बनावं लागेल आणि दुसरं ॲक्टिव्ह. बापदादा म्हणतात, भट्टीमध्ये येणे म्हणजे आपले रूप रंग दोन्ही बदलणे. जे मुलं ॲक्टिव्ह नसतात ते कार्यासाठी विचारच करत राहतात. विचार करता करता वेळ संपून जातो. ॲक्टिव्ह म्हणजे एव्हर रेडी. असे मुलं प्रत्येक कार्याला पारखूनही घेतात आणि करायला सुरुवातही करतात आणि सफलताही मिळवतात. ज्यांच्यामध्ये भारी पण असतो त्यांना ॲक्टिव्ह म्हणता येणार नाही. जो ॲक्टिव्ह असेल तो एव्हर रेडी असेल आणि सहजही असेल. स्वतः सहज बनल्याने सर्व कार्यही सहज होतो आणि पुरुषार्थ पण सहज होतो. सर्विस मुश्किल नाही आहे, पण आपल्या संस्कारांनी आपल्या कमजोऱ्यांच्या मुळे मुश्किल रूपात दिसते. पुरुषार्थही कठीण नाही आहे, पण आपल्या कमजोऱ्यांमुळे कठीण वाटते. ॲक्टिव्ह तेव्हाच बनता येईल जेव्हा की विशेषताय असतील. आकर्षित बनण्यासाठी हर्षित राहावं लागेल. हर्षितचा अर्थ आहे अतींद्रिय सुखांमध्ये रमून जाणे. ज्ञानाला सुमिरण करून हर्षित होणे. अव्यक्त स्थितीचा अनुभव करत अतींद्रिय सुखामध्ये मगन होणे. याला म्हणतात हर्षित. हर्षित मनाने आणि तनाने
दोन्हीने असायला पाहिजे. असा जो हर्षित असतो तोच आकर्षित बनतो. प्रकृती आणि मायाच्या अधीन न होता दोन्हीला अधीन करायला पाहिजे. अधीन होणे म्हणजे आपला अधिकार गमावणे. तेव्हाच आपला अधिकार प्राप्त करता येईल. जितका अधिकार प्राप्त करता येईल तितकेच प्रकृती आणि लोकांकडून सत्कार होईल. अधिकार ठेवल्याने अधिकारी बनता येईल. कधीकधी आपल्याच रचनेचे अधीन बनतात. लौकिक मुलं तर ठीक आहेत, पण आपल्या रचनेचे म्हणजे संकल्पांच्या अधीन होतात. आपली रचना कर्मेंद्रियांच्याही अधीन बनतात. अधीन बनल्याने आपला जन्मसिद्ध अधिकार गमावून बसतात. मुलं बनले तर अधिकार आहे ना. नेहमीसाठी सुख, शांती आणि पवित्रताचा जन्मसिद्ध अधिकार आहे. स्वतःलाच विचारा, मुलं बनले तर पवित्रता, सुख, शांतीचा अधिकार प्राप्त केला. अधीनता सोडल्यानेच जन्मसिद्ध अधिकार प्राप्त होतो. प्रभाव पडत नाही, कारण अजूनही अनेक गोष्टींमध्ये स्वतःच प्रभावित होतात. जो स्वतः प्रभावित होतो त्याचा प्रभाव पडणार नाही. विचार करा, असे सौभाग्य पूर्ण कल्पमध्ये एकच वेळा मिळते. सतयुगामध्येही लौकिक बापाच्या सोबत असतील, पारलौकिक बापाच्या नाही. 84 जन्मामध्ये किती शृंगार केला असेल, पण बापदादांचा स्नेह हा शृंगार कधीच मिळाला नाही. बापदादांनी मुलांना स्नेहने शृंगार करून शोकेसमध्ये सृष्टीच्या समोर आणले, विश्वाच्या समोर आणले, तर किती सजलेले असायला पाहिजे. सतयुगचा शृंगार नाही, गुणांचे दागिने धारण करायचे आहेत. ओम शांती.